महाराष्ट्र स्टेटमध्ये मेडिकल प्रवेश जर करायचा असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांची सीईटी सेल कडून एक मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. एक्झॅक्टली ही मेरिट लिस्ट आणि सीट मॅट्रिक्स कशा पद्धतीने होतं हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं. परंतु ज्या विद्यार्थ्यांना आता ग्रुप ए साठी आता लवकरच ग्रुप ए ची चॉईस फिलिंग चालू होणार आहे. ग्रुप ए म्हणजे काय असणार आहे? ग्रुप ए मध्ये असतात एमबीबीएस आणि बीडीएस हे दोन कोर्सेस. या दोन कोर्सेसची लवकरच म्हणजे 8 तारखेपासून चॉईस फिलिंग चालू होणार आहे. मग हा मेरिट लिस्ट जो आलेली आहे म्हणजे एसएमएल रँक, तो एसएमएल रँक कसा पाहायचा? ह्या एसएमएल रँक प्रमाणे माझा नंबर कुठल्या कोर्सला लागू शकतो, एक्झॅक्टली मला कोणतं कॉलेज मिळू शकेल, मला एमबीबीएस गव्हर्नमेंट मिळेल का, मला एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट मिळू शकतं का, आणि हे असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी पालकांच्या मनामध्ये आहेत. व्हायब्रंट हे एकमेव असं इन्स्टिट्यूट आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी पालकांचे सर्व डाऊट्स आम्ही क्लिअर करतो. एक्झॅक्टली कोणतं कॉलेज मिळू शकतं, माझा रँकला किती महत्व दिलं पाहिजे, माझा कॅटेगरी रँक कशा पद्धतीने आहे, हे सर्व सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, जे विद्यार्थी नवीन व्हिडिओ पाहत असतील अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं, जेणेकरून इथून पुढचे सर्व महत्वाचे व्हिडिओज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहेत. महत्वाचं काय आहे हे लक्षात घ्या तुम्ही. आता एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स फॉर एमबीबीएस बीडीएस म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही जाहीर करण्यात आलेली आहे सीईटी सेल कडून. ठीक आहे, हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. आता याच्यामध्ये कशा पद्धतीने, पहिली गोष्ट क्लिअर करा की एसएमएल रँक कशा पद्धतीने पाहायचा. आता हा जो सिरियल नंबर दिलेला आहे, सिरियल नंबर, ठीक आहे, जो सिरियल नंबर तुम्हाला इथे दिसत आहे दॅट इज युअर एसएमएल नंबर. ठीक आहे, हा जो आहे तो एसएमएल नंबर आहे. 1 2 हा जो दिलेला आहे तो तुमचा एसएमएल रँक आहे. ठीक आहे, इथे दिलेला आहे तुमचे नीटचा ऑल इंडिया रँक आहे. हा आहे नीटचा तुमचा रोल नंबर, हा सीईटी सेलचा फॉर्म नंबर, विद्यार्थ्याचं नाव, हा जेंडर आणि हे त्यांची कॅटेगरी. ठीक आहे, अशा पद्धतीने हे याला लिस्ट आउट केलेला आहे. आता कशा पद्धतीने सर आम्ही पाहणं गरजेचं आहे, जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीमध्ये येतात, जनरल म्हणजे ओपन कॅटेगरी, अशा विद्यार्थ्यांनी त्यांचा रँक हा इथे पाहायचा आहे दॅट इज एसएमएल रँक. आता या विद्यार्थ्याची जनरल कॅटेगरी आहे तर त्याचा एसएमएल रँक आहे 1. आता सपोज आता हा जो विद्यार्थी आहे 2 नंबरचा, त्याचं कॅटेगरी कोणती आहे? ओबीसी कॅटेगरी आहे. ओबीसी कॅटेगरी या विद्यार्थ्याची, ओबीसी मध्ये त्याचा रँक आहे कॅटेगरी रँक 1 आहे आणि त्याचा स्टेट मधला सिरियल नंबर रँक आहे 2 आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी, जे कॅटेगरी मधले विद्यार्थी येतात त्यांनी कॅटेगरी रँकला महत्व द्यायचं आहे. कॅटेगरी रँकवर बऱ्याचशा गोष्टी असतात. सीट मॅट्रिक्स मध्ये पण मी दाखवलेलं आहे की कॅटेगरीनुसार कोणत्या कॉलेजला किती जागा आहेत. अशा विद्यार्थ्यांनी या रँक सोबत त्यांनी हा सिरियल नंबर पण चेक करायचा आणि जो लोएस्ट आहे त्याच्यानुसार कन्सिडरेशन करायचं आहे, जी मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे की कुठल्या कॅटेगरी रँकनुसार तुम्हाला महाराष्ट्रातलं कोणतं कॉलेज मिळू शकतं आणि ओव्हरऑल शेवटच्या कॅटेगरी रँकला गेल्या वर्षी कोणतं कॉलेज मिळालं होतं आणि यावर्षी त्याची परिस्थिती काय होऊ शकते. कारण यानुसार विद्यार्थ्यांना समजून येईल की मला साधारणतः कोणतं कॉलेज मिळेल. मी एवढं देखील तुम्हाला सांगू शकतो की राऊंड 1 ला तुम्हाला कुठल्यापर्यंत कॉलेज मिळेल, राऊंड 2 ला कोणतं मिळू शकतं, राऊंड 3 पर्यंत तुम्हाला कॉलेज कोणतं मिळू शकतं. कारण की एक्झॅक्टली ही माहिती तुम्हाला जर असेल तर तुम्हाला चॉईस फिलिंग करताना याची मदत नक्कीच होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही व्हायब्रंट मध्ये एवढे प्रयत्न करत असतो की अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थी पालकांना देखील सर्व गोष्टी समजाव्या, हा या पाठीमागचा उद्दिष्ट मित्रांनो. आणि ही सर्व लिस्ट मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये शेअर करत आहे, मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील शेअर करत आहे आणि आपल्या इंस्टाग्राम देखील चॅनलवरती आपण शेअर करत. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपले सर्व चॅनल्स हे जॉईन करायचे, त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. आता ठीक आहे, आता तुम्ही हे जसं बघतायत तसं प्रत्येक ह्याचं चेक करा तुम्ही. आता एखाद्या विद्यार्थ्याचा बघा एनटीडी मध्ये रँक 2 आहे, त्याचा स्टेट रँक आहे 35. ठीक आहे, अशा पद्धतीने प्रत्येक याचा तुम्ही चेक करा. याच्यामध्ये हिली एरिया असतं, एसीबीसी मधला रँक आहे आणि या सर्व गोष्टी आहेत. तर आता अशा पद्धतीने तुम्ही हा एसएमएल रँक बघू शकता. हे तुम्हाला मी क्लिअर केलं. आता महत्वाचं बघूया आपण कॅटेगरी रँक कसा करायचा, चेक कसा करायचा, याच्यानुसार हे लक्षात घ्या. तर आता तुम्ही जर इथे बघत असाल मित्रांनो, हे तुम्हाला सर्व मी माझ्या आपल्या ग्रुपमध्ये शेअर करणार आहे. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या की जसं आम्ही इथे सांगितलेलं आहे की एमबीबीएस गव्हर्नमेंट कॅटेगरी रँक वाईज ओव्हरऑल कट ऑफ. ठीक आहे, आता या कॅटेगरीनुसार तुम्हाला बघा, ज्या विद्यार्थ्यांचं जनरल कॅटेगरी आहे त्यांचा जर जनरल मध्ये दोन्ही पण येतात, जर याचा जर एसएमएल रँक 3641 म्हणजे सॉरी हा कॅटेगरी म्हणजे ह्याचा जनरलचा कसा असतो, सिरियल नंबर असतो एसएमएल, जर त्याचा 3641 पर्यंत आहे तर त्या विद्यार्थ्याला नक्कीच महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल. वुमन्स मध्ये 3568 हा जर तुमचा एसएमएल नंबर असेल, सिरियल नंबर जनरलचा म्हणतोय, तर त्या विद्यार्थ्याला नक्कीच गव्हर्नमेंट कॉलेज आणि हिली एरिया मधला सुद्धा आपण दिलेला आहे. आता एससी मध्ये जर आहे, एससी मधला जनरल मधला मुलगा असेल तर त्याचा एससीचा कॅटेगरी रँक हा 813 पर्यंत असला. 813 एससी कॅटेगरी रँक म्हणतोय मी तुम्हाला. ठीक आहे, हा इथं जर तुम्ही बघत असाल एससी कॅटेगरी रँक, तर तुम्ही इथे बघायचं तुमचं जे काय आता एससी कॅटेगरी रँक 2 आहे.
असा जर हा एससी चा कॅटेगरी रँक जर तुमचा मित्रांनो 813 पर्यंत असेल तर त्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रात नक्कीच गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल। एक्झॅक्टली कॉलेज कोणतं मिळणार आहे हे देखील मी सांगणार आहे, त्याच्यामुळे ते पण तुम्ही बघा। पुन्हा वुमन मध्ये 793, हिल एरियामध्ये 862। ज्या विद्यार्थ्यांची एसटी कॅटेगरी आहे अशा विद्यार्थ्यांचा जनरल मध्ये जर तुमचा कॅटेगरी रँक हा 394 पर्यंत असेल तर तुम्हाला नक्कीच कॉलेज मिळेल। आणि अशा पद्धतीने याच्यामध्ये NT1 106 पर्यंत जर तुमचा कॅटेगरी रँक असेल, 106 पर्यंत NT1 मध्ये असेल, वुमन मध्ये 134, हिल एरिया 145, जनरल मध्ये NT2 साठी 209 अशा पद्धतीने बघा। NT3 125, त्याच्यानंतर VJNT मध्ये तुमचा कॅटेगरी रँक 147 पर्यंत असेल जनरल मध्ये, वुमन म्हणजे मुलींसाठी फक्त 188 च्या मध्ये आलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांनी चेक करायचंय, त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज नक्कीच मिळेल। अशा विद्यार्थ्यांनी सायमल्टेनियस त्यांचा स्टेट रँक सुद्धा चेक करू शकतात। कॅटेगरी रँकला सर्वात जास्त महत्व द्यायचं आहे। ईडब्ल्यूएस मधल्या विद्यार्थ्यांसाठी जनरल मध्ये 572, वुमन मध्ये 567 जर तुमचा स्टेट रँक आलेला असेल, ईडब्ल्यूएस चा कॅटेगरीचा रँक आला असेल तुमचा तर तुम्हाला नक्कीच गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रात मिळेल। ओबीसी मधल्या विद्यार्थ्यांसाठी जर त्यांचा ओबीसीचा कॅटेगरी रँक हा 1124 पर्यंत आला असेल तर त्यांना नक्की कॉलेज मिळेल। एससीबीसी मध्ये 553 पर्यंत जर तुमचा कॅटेगरी रँक आला असेल मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज नक्की भेटणार म्हणजे भेटणार। ठीक आहे, आता हे झालं गव्हर्नमेंटचं। सर आता प्रायव्हेटचं सिनेरिओ कशा पद्धतीने आहे? जर प्रायव्हेट मध्ये तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस करायचं असेल तर जनरल मध्ये जे ज्यांचा एसएमएल रँक स्टेट रँक जर 7109 पर्यंत असेल तर अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंटला नंबर मिळेल। म्हणजे जे जनरल मधले विद्यार्थी आहेत त्यांचा हे बघायचं, इथला जो स्टेट रँक आहे जो 7100 ह्याच्या पर्यंत जर असेल, हा दिलेला मी जनरल मधल्या विद्यार्थ्यांसाठी फक्त सांगतोय, तर त्यांना काय भेटेल महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट। सर माझा एससी कॅटेगरी मध्ये माझा 889 हा जर तुमचा कॅटेगरीचा रँक असेल, हा जो दिलेला आहे हा कॅटेगरी रँक आहे, हा जर माझा कॅटेगरी रँक असेल तर मला एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट मिळेल का? तर नक्कीच मिळेल। महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट मिळेल जर तुमचा कॅटेगरी रँक हा 889 आणि कॅटेगरी एससी असेल तर एसटी मध्ये तुमचा हा कॅटेगरी रँक पाहिजे। NT1 मध्ये 154 आहे माझा, नक्कीच तुम्हाला एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये मिळेल। NT3 मध्ये सर जनरल मध्ये 249, वुमन मध्ये मुली असतील तर त्यांचा जर 251 पर्यंत कॅटेगरी रँक आला असेल तर त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंटला नक्कीच ऍडमिशन मिळेल। VJNT मध्ये जनरल मध्ये 186, त्याच्यामध्ये मुलं मुली दोन्ही असणार, आणि वुमन मध्ये जर 203 पर्यंत कॅटेगरी रँक तुमचा आला असेल नक्कीच तुम्ही महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट डिझर्व करतात। ओबीसी मध्ये 2198, वुमन साठी देखील 2186 अशा पद्धतीने जर तुमच्या कॅटेगरी रँक असतील, आणि त्याच्यानंतर एससीबीसी कॅटेगरी मध्ये विद्यार्थ्यांचा जनरल मध्ये 999 एससीबीसीचा कॅटेगरी रँक असेल आणि वुमन साठी 991 हा एससीबीसी मधला कॅटेगरी रँक आला असेल, इथपर्यंत जर तुमचे कॅटेगरी रँक आता आले असतील तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंटला नक्कीच मिळेल। कॅटेगरी रँक कसा बघायचा तर हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं, इथे दिलेले आहेत ते सर्व कॅटेगरीचे रँक आहेत। ओबीसी मधला 65, ज्या पद्धतीने आपण सांगितलेलं आहे ओबीसी मध्ये गव्हर्नमेंट कॉलेज कितीला भेटणार आहे कॅटेगरी रँक ओबीसीचा, तर इथे तुम्ही बघू शकतात 1124, त्या मुलाचा 65 आहे। म्हणजे हे कॅटेगरी रँक तुम्ही चेक करा, त्याच्यानुसार तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की कॉलेज आम्हाला मिळणार का नाही। म्हणजे दुसऱ्या गोष्टीचं उत्तर दिलं। पहिल्यांदा मी काय सांगितलं तुम्हाला, एसएमएल रँक कसा बघायचा, कॅटेगरी रँक काय असतो हे सांगितलं, ओव्हरऑल देखील सांगितलं की इथपर्यंत कॅटेगरी रँक असतील तर आम्हाला हे कॉलेज मिळू शकतं का। आता आपण तिसरी आणि महत्वाची गोष्ट क्लिअर करणार आहेत, सर मला या रँकनुसार मला एक्झॅक्टली कोणतं कॉलेज मिळू शकतं हे देखील मी सांगण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे। त्या सर्व पीडीएफ मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतो, सर्वांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, आपल्या इंस्टाग्राम चॅनलला जॉईन करा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जे विद्यार्थी नव्याने आपलं युट्यूब चॅनल पाहत असतील अशा सर्व विद्यार्थ्यांनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे मित्रांनो। ठीक आहे, आता बघा एक्झॅक्टली कॉलेज कशा पद्धतीने तुम्हाला मिळू शकतं, प्रत्येक कॉलेज हे देखील मी तुम्हाला इथे सांगतो। ठीक आहे, आता गव्हर्नमेंट कॉलेज बघूया आपण पहिल्यांदा। जसं इथे कॉलेजचे कोड पण दिलेले आम्ही जे कॉलेजसाठी बघा, आता इथे आम्ही इन डेप्थ मध्ये दिलेलं आहे की कोणतं कॉलेज विद्यार्थ्यांना भेटू शकतं। आता कॉमन म्हणजे जनरल कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपला स्टेट एसएमएल रँक चेक करायचा आहे, तो आहे 449। ठीक आहे, 400 फक्त त्यांनी या रँकला चेक करायचा आहे, 449 जनरल मध्ये, वुमन मध्ये 462, हिल एरियामध्ये 386। ठीक आहे, हे जनरल मधल्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांची कॅटेगरी ओपन आहे अशा विद्यार्थ्यांचा जर इथपर्यंत एसएमएल रँक आला असेल, हा फर्स्ट राऊंडचा सांगतोय, अगदी मी फर्स्ट राऊंड सांगितलं, सेकंड राऊंड सांगितलं, आम्ही थर्ड राऊंड पर्यंत सांगितलं, एवढं डिटेलमध्ये आम्ही सांगितलेलं आहे। फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, जर तुमचा फर्स्ट राऊंड मध्ये जर हा एसएमएल रँक पर्यंत आला असेल
तुमचा जनरल मध्ये तुमची कॅटेगरी ओपन आहे आणि हे असेल तर तुम्हाला नक्कीच ग्रँड मेडिकल कॉलेज हे मिळण्याची जास्त शक्यता आहे मित्रांनो. जे विद्यार्थी एससी कॅटेगरीमध्ये आहेत त्यांचा कॅटेगरीचा रँक जर 143 आला असेल 143 पर्यंत, तर अशा विद्यार्थ्यांना जे कॉलेज नक्कीच पहिल्या राऊंडला भेटेल. हे फर्स्ट राऊंडचा सांगितलेला सिनेरिओ, हा सेकंड राऊंडचा आहे आणि थर्ड राऊंडला सीटी शिल्लक राहिलेली नव्हती. ठीक आहे, अशा पद्धतीने मग हे कॅटेगरीनुसार तुम्ही प्रत्येक कॅटेगरीनुसार, सर माझी कॅटेगरी व्हीजे आहे तर आम्ही ही पीडीएफ शेअर करणार, तुम्ही चेक करायचं. व्हीजे मध्ये जर तुमचा राऊंड 1 मध्ये जर कॅटेगरी रँक हा 16च्या मध्ये आलेला असेल, 16 पर्यंत असेल, तर नक्कीच त्या विद्यार्थ्याला हे कॉलेज पहिल्या राऊंडला मिळेल. इथं सेकंड राऊंड दिले, इथे थर्ड राऊंड दिले, म्हणजे स्पेशल रिझर्वेशन हिल एरिया पण दिलेलं आहे, वुमन साठी पण दिलेलं आहे, जनरल साठी पण आपण दिलेलं आहे. अशा प्रत्येक कॅटेगरीनुसार आपण दिलेलं आहे. ओबीसी साठी ज्यांचा कॅटेगरी रँक 239 पर्यंत आहे अशा विद्यार्थ्याला नक्कीच जे कॉलेज मिळेल. ईडब्ल्यूएस साठी आपण इथे 95 पर्यंत आहे. एससी बीसी साठी देखील आपण 83 पर्यंत त्या विद्यार्थ्याला हे कॉलेज नक्कीच मिळणार आहे. आता जसं की बाकीचं कॉलेज पण सगळे कॉलेज तुम्ही इथे बघू शकतात. आता बीजे कॉलेज पुणे बघूया. बीजे कॉलेज पुणे मध्ये बघा की जे विद्यार्थी जनरल ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांचा जर एसएमएल रँक 302 पर्यंत असेल तर त्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडला नक्कीच बीजे कॉलेज मिळेल. एससी कॅटेगरीमध्ये जर कॅटेगरी रँक 117 असेल नक्कीच तुम्हाला कॉलेज मिळेल. एसटी मध्ये कॅटेगरी रँक, एसटी मधून कॅटेगरी रँक 49 पाहिजे. बीजे मध्ये 13, NT1 10, NT2 23, NT3 मध्ये 17 पर्यंत, ओबीसी मध्ये 156 पर्यंत रँक आला असेल आणि ईडब्ल्यूएस मध्ये 68 आणि एससीबीसी मध्ये 47 हा एससीबीसी मधला जर कॅटेगरी रँक असेल तर नक्कीच तुम्हाला पहिल्या राऊंडला बीजे कॉलेज हे मिळेल मित्रांनो. अशा पद्धतीने वुमन्स मध्ये पण आम्ही दिलेलं आहे. प्रत्येक कॅटेगरीनुसार वुमनला किती पाहिजे, पहिला राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, अगदी एकदम शिस्तशीर दिलेला आहे. ह्या गोष्टी आपण सर्व आपल्या ग्रुपमध्ये शेअर करणार आहेत. हे प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेजचं अगदी सर्वात शेवटी जरी तुम्ही चेक केला तर सर्व कॉलेज आम्ही इथे दिलेला आहे. तुम्ही कुठले कॉलेज चेक करू शकता. जर समजा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेडचं असेल, स्टेट रँक जर ओपन मधल्या विद्यार्थ्याचा 1474 पर्यंत असेल, वुमनचा 1504 पर्यंत असेल, त्या विद्यार्थ्यांना नांदेडचं कॉलेज नक्कीच मिळेल. एससी कॅटेगरीमध्ये 394 हा जर तुमचा कॅटेगरीचा रँक असेल तुम्हाला नांदेडचं कॉलेज मिळू शकतं. एसटी कॅटेगरीमध्ये 180 हा तुमचा कॅटेगरीचा रँक असेल नक्कीच तुम्हाला ते कॉलेज देखील मिळेल. असं प्रत्येक कॅटेगरीनुसार प्रत्येक ह्याचं कॉलेजचं, लातूरचं कॉलेज आहे, सर्व कॉलेज आम्ही इथे दिलेले आहेत. ही पीडीएफ आपण आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतोय. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे देखील आम्ही हे शेअर करणार आहे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला ऑप्शन टाकताना याचा बेनिफिट नक्कीच होणार आहे. सर हे झालं गव्हर्नमेंटचं. सर प्रायव्हेट कॉलेज बद्दल कसं सिनेरिओ आहे तर एक्झॅक्टली तो देखील तुमच्या समोर आहे. ठीक आहे, आता जसं तेरणा मेडिकल कॉलेज 110108 हा त्याचा कोड आहे. आता तेरणासाठी जर आता बघायचं असेल मित्रांनो तर बघा, तेरणा कॉलेजला जे विद्यार्थी जनरल ओपन कॅटेगरी मधले आहेत अशा विद्यार्थ्याचा जर रँक 3608 पर्यंत एसएमएल रँक आला असेल जनरल मध्ये किंवा वुमन्सचा 3187 आला असेल तर त्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडला नक्कीच तेरणा मेडिकल कॉलेज हे मिळणार आहे. फक्त हे चेक करा, बाकी ऑल इंडिया रँक आणि स्कोर कडे तुम्ही जाऊ नका, फक्त एसएमएल रँकला इथे फोकस करा. आता ज्या विद्यार्थ्याची कॅटेगरी एससी आहे, ज्यांचा कॅटेगरी रँक हा 641 जनरल मध्ये आलाय किंवा मुलगी असेल एससी कॅटेगरीमध्ये आणि तिचा कॅटेगरी रँक हा 621 पर्यंत असेल तर त्या विद्यार्थ्याला नक्कीच तेरणा मेडिकल कॉलेज मुंबईचं मिळेल. एसटी मध्ये 347 पर्यंत कॅटेगरी रँक पाहिजे, बीजे मध्ये 119, NT1 मध्ये 116, NT2 168, NT3 मध्ये जर कॅटेगरी रँक तुमचा 133 पर्यंत असेल नक्कीच तुम्हाला कॉलेज मिळेल. ओबीसी मध्ये 1200 पर्यंत ऑल इंडिया रँक आहे, वुमन मध्ये 1170 पर्यंत तुमचा कॅटेगरी रँक आहे, नक्कीच तुम्हाला तेरणा मेडिकल कॉलेज मिळेल. आणि जे विद्यार्थी एससीबीसी म्हणजे मराठा या कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांचा जर कॅटेगरी रँक 590 पर्यंत असेल तर त्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडला हे तेरणा मेडिकल कॉलेज नक्कीच मिळेल. अशा पद्धतीने इथे आम्ही फर्स्ट राऊंड आहे हा, त्यानंतर हा सेकंड राऊंड आहे, हा थर्ड राऊंड आहे, असं प्रत्येक कॉलेजचं दिलंय मित्रांनो. सेमी गव्हर्नमेंट मध्ये देखील प्रत्येक कॉलेजचं दिलंय कारण की विद्यार्थ्याला इथे समजेल मला कोणतं कॉलेज मिळू शकतं. हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. यालाच तर एक्झॅक्टली एक प्रिडिक्शन म्हटलं जातं की जेणेकरून तुम्हाला समजेल ऑप्शन टाकण्याच्या आधी की मला हे कॉलेज मिळू शकतं, मला हे टाकायचे का नाही हे देखील तुम्हाला समजेल. आज रात्री एक आम्ही ऑनलाईन सेशन घेणार आहेत, त्या सेशन मध्ये आम्ही सांगणार आहेत की विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने ऑप्शन टाकले पाहिजेत, त्यानंतर ऑप्शन टाकताना काय काळजी घेतली पाहिजे, पहिल्या राऊंडचे नियम काय आहेत, नंबर लागल्यास ऍडमिशन घ्यावं लागतं का, त्या कॉलेजची फीस किती भरावी लागते, असे महत्वाचा एक सेशन ऑनलाईन आम्ही घेणार आहे. याची लिंक देखील आम्ही लवकरच शेअर करू आणि त्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याला जॉईन करायचंय जेणेकरून तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली पहिल्या राऊंड साठीचे महत्व काय, चॉईस फिलिंगचं महत्व काय, कशा पद्धतीनं केलं पाहिजे आणि महत्वाचे नियम काय. ठीक आहे, असं सर्व कॉलेजचं तुम्ही इथे चेक करू शकता. प्रत्येक कॉलेजचा आम्ही इथे दिलेला आहे जेणेकरून तुमच्या सर्व आयडिया ह्या क्लिअर होतील. जसं की आता
ACPM मेडिकल कॉलेज धुळेचं आहे. तर इथे बघू शकता राऊंड 1 साठी बघा, जर तुमचा SML रँक जनरल कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्याचा 5125 असेल तर त्या विद्यार्थ्याला हे कॉलेज नक्कीच मिळेल. वुमन मध्ये हे आहे. SC कॅटेगरी मध्ये जर तुमचा कॅटेगरी रँक म्हणतोय 743 असेल तर नक्कीच तुम्हाला हे कॉलेज मिळून जाईल. ST कॅटेगरी मध्ये 397, VJ मध्ये 143, NT1 मध्ये 130, त्याच्यानंतर NT2 212, NT3 मध्ये इथे सीट अवेलेबल नाहीये. तर अशा विद्यार्थ्याचं भेटत नाही का? असं नसतं, त्यांनी जनरल मधून चेक करायचं असतं, सीट भेटून जाईल. ओबीसी मध्ये 1623, SCBC मध्ये 820. हे इथपर्यंत जर तुमच्या कॅटेगरी रँक असतील तर नक्कीच तुम्हाला हे कॉलेज पहिल्या राऊंडला भेटेल. तसंच सेकंड राऊंड दिले, तसंच थर्ड राऊंडचं पण दिलेलं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी चेक करायचंय. हे तुम्ही सर्व शेवटच्या कॉलेज पर्यंत आम्ही सर्व कॉलेजची इथं PDF दिलेली आहे आणि हा त्याचा ओव्हरऑल सिनॅरिओ आहे की मला कुठल्या कॅटेगरी रँक पर्यंत मला कॉलेज मिळू शकतं. हे एक्झॅक्टली तुम्हाला आम्ही शेअर करू. व्यवस्थित विद्यार्थ्यांनी चेक करायचंय, गोंधळून जायचं नाहीये. याची PDF मी आपल्या आता लवकरच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करतो. त्यानंतर आपण टेलिग्रामला आणि आपल्या सायमल्टेनियस विद्यार्थ्यांनी इंस्टाग्राम चॅनलला देखील पाहायचंय. या सर्व याच्या लिंक्स मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत, चेक करू शकतात. कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा तुमच्या काही अडचणी असतील तर त्यावर मी नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आजची लिंक देखील मी लवकर शेअर करतो. त्या लिंकला तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला महत्वाचा एक सेशन मिळेल की ज्यामध्ये राऊंड 1 साठी मी काय काळजी घेतली पाहिजे. व्हायब्रंट मधल्या सर्व विद्यार्थ्यांचं पूर्णपणे सर्व गोष्टी कंप्लीट करून देण्याची जिम्मेदारी आमची आहेच. त्या व्यतिरिक्त दुसऱ्या विद्यार्थ्याला देखील थोडासा तरी बेनिफिट होणं हा या पाठीमागचा उद्देश आहे मित्रांनो. त्याच्यामुळे या रिलेटेड काही अडचणी असतील तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. व्हायब्रंटचा लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि संभाजीनगरच्या आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात, जेणेकरून तुमच्या सर्व शंकाचं निरसन आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि आजचा संध्याकाळी एक सेशन होईल, याला जॉईन करा. त्याच्यामध्ये आपण बाकीच्या सर्व गोष्टीचं डिस्कशन करणार आहेत. राऊंड 1 चे महत्वाचे नियम काय, चॉईस फिलिंग कशी करावी, चॉईस फिलिंग करताना काय महत्वाच्या गोष्टी आहेत, कॉलेजेसच्या फीस कशा पद्धतीने आहेत, DD किती अमाऊंटचा करावा लागतो, पहिल्या राऊंडला ऍडमिशन घेताना महत्वाचे नियम काय, ह्या सर्व गोष्टीची उत्तरे आज संध्याकाळच्या एका सेशन मध्ये मी तुमच्यासमोर घेऊन येणार मित्रांनो. थँक्यू सो मच.